शेंगदाणे मुठभर खात असाल तर ते तुम्हाला त्रास देतात. शेंगदाणे हे पित्त प्रकृतीच्या लोकांना थोडेसे त्रास देणार आहेत आणि त्यामुळे सहसा ते भाजून उकडून शेंगदाण्याच्या मध्ये एक नार असते बघा, ती नार काढली की शेंगदाण्याचा दोष थोडासा कमी होतो. पित्त प्रकृतीच्या व्यक्तीने शेंगदाणाचा वापर जो आहे तो कमी केला पाहिजे, कारण शेंगदाणा बऱ्याच वेळेला ॲलर्जी निर्माण करतो. ज्या लोकांना त्वचेचे विकार आहेत, ज्या लोकांना खूप खाज होते, ज्या लोकांना आम्लपित्त आहे, या सगळ्या लोकांनी शेंगदाणा थोडा टाळावा. मग शेंगदाणा खायचं की नाही? येस, शेंगदाणा रोजच्या तुमच्या भाजी आमटीमध्ये असेल तर तो त्रास देत नाही. शेंगदाण्यामध्ये अनेक पौष्टिक तत्व आहेत. फॉस्फरस असेल, थायमिन असेल, नायसिन असेल, असे सगळे पदार्थ त्याच्यामध्ये, असे सगळे गुण जे आहेत ते त्याच्यामध्ये आहेत. आता ह्या सगळ्याच्या बरोबर अतिस्थौल्य लोक ज्या लोकांना आहे तर त्यांनी सुद्धा शेंगदाणे खूप खाऊ नयेत, तेवढेच खायला हरकत नाही. या सगळ्याच्या बरोबर शेंगदाण्याचं आणखी एक वैशिष्ट्य आहे, त्याच्यामध्ये व्हायटॅमिन बी किंवा व्हायटॅमिन के जे आहे तर त्याचं सुद्धा तत्व जे आहे तर ते आहे आणि त्यामुळे शेंगदाणा या पद्धतीनं कमी प्रमाणात खायला हरकत नाही. भाजी आमटीमध्ये शेंगदाणा जो आहे तर तो चालतो.